कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर न मिळणारी रस्सा भाजी म्हणजे कच्च्या फणसाची भाजी किंवा रस्सा म्हणू शकताय तुम्ही. तर असा रस्सा बनवायला अगदी सोपी पद्धत आहे. आणि आपण परवा जो व्हिडिओ टाकला ना बिर्याणी, फणसाची बिर्याणी, त्याचाच हा रस्सा एक वेगळा भाग केला आहे मी. आणि त्याच वेळेला व्हिडिओ केला पण टाकायला खूप उशीर झाला. थोडीशी माझी कामं होती ना, ती कामं उरकण्यात 1-2-3 दिवस माझे गेले, त्यामुळे व्हिडिओ टाकू शकले नाही. आज मी टाकते. तर तुम्ही नक्की करून बघा. अजूनही फणसाच्या कोयल्या मिळतात, तर ती घेऊन तुम्ही करून बघा, अगदी मस्त होतात. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी शालीन डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. अगदी कमी तेलावर मी वाटण तयार करून घेते. त्याच्यासाठी मी एक मस्त मोठा कांदा घेतलेला आहे, तो मस्त भाजून घेतला थोडासा. त्याच्यात जिरे, तीळ घालते, परत एकदा भाजून घेते आणि त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आपल्याला चवीसाठी. अगदी मस्त होतो ना रस्सा त्याच्यासाठी. तर हा टोमॅटो पण मी भाजून घेतला आहे. थोडासा लसूण टाकला आहे, आलं टाकलं आहे आणि हे पण थोडंसं परतून घ्यायचं. मसाला गार करायचा आणि आपल्याला वाटण करायचं आहे. थोडंसं मी ओलं खोबरं पण घातलेलं आहे चवीसाठी. अगदी मस्त होतो हा रस्सा. तर याच्यासाठी एवढंच वाटण आपण करून घेतलं आहे. माझी मुलगी पण मला थोडीशी मदत करते मध्ये मध्ये. आता आपण फोडणीची तयारी करूया. अगदी थोडंसं जास्त तेल घेतले मी. तर त्याच्यात थोडासा कांदा, जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. कांदा थोडासा परतून झाला की आपल्याला त्याच्यात फणसाच्या ज्या फोडी होत्या पाण्यातल्या त्या घालायच्या आहेत. अगदी 5 मिनटं मस्त फिरवून घ्यायचं, कारण पाणी जे सोक केले ते गेलं पाहिजे. त्याच्यानंतर हळद, मीठ घालायचं चवीनुसार. आणि हा घाटी मसाला आहे कोल्हापूरचा, तर ते लाल तिखट जे मिक्स आहे ते मी घातलेलं आहे. थोडं जास्तच घालते, कारण हा तिखट नसतो मसाला आमचा, खूप छान असतो. आता बिर्याणीसाठी जे पाणी होतं भात शिजवलेला तेच मी वापरणार आहे. हे वाटण घातले. वाटण घातल्यावर पण थोडा वेळ आपण परतवून घ्यायचं, अगदी तेल सुटेपर्यंत, म्हणजे मस्त रस्सा होतो. त्याला खूप छान चव येते. आणि माझं जे पाणी होतं बिर्याणीचं, म्हणजे मी भात शिजवलेला होता, ते मी फेकून न देता ह्या रश्श्यात वापरलेलं आहे. पटकन व्हिडिओ टाकला असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं, पण खूप उशीर झाला, 2-3 दिवस गेले. आता मस्त मी रस्सा तयार करते. आता आपला एवढ्यात हा रस्सा शिजतो बरं का, एक 10 मिनटात रस्सा शिजतो. आता माझी रस्सा भाजी तयार आहे. मी वरून जिवंत फोडणी घातलेली आहे. मी स्पेशल व्हिडिओ कधीतरी जिवंत फोडणीचा टाकते. आज थोडीशी गडबड झालेली आहे. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब